रामकृष्ण हरी माऊली. दरवर्षी लाखो भक्त आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपुरात येतात, पायी चालत येतात. नेमके ते कशासाठी येतात, हा सोहळा कसा असतो, हे सर्व आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. ताई, काय सांगाल, का भक्त या ठिकाणी दरवर्षी पंढरपूरला पायी भेटायला विठुरायाला येतात? तुम्ही नक्की रामकृष्ण हरी. मी सौ मंगल प्रभाकर पासलकर, पुण्याहून आले नाथांची वारी करण्यासाठी. माझं 6वं वर्ष आहे. मी तुकाराम महाराजांची वारी केली, माऊलींची केली, सोपान काकांची केली. स्वर्गामध्ये हा सोहळा नाही आणि असा सोहळा कुठेच नाही आहे. ह्याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो तुमच्या प्रपंचामध्ये मिळणार नाही. त्यासाठी इकडं आल्यानंतर घरी जाताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. खरोखर माहेर आहे, म्हणजे लेडीजसाठी तर खरोखर माहेर आहे, माहेरी आल्यासारखं वाटतं. ह्याच्या पलीकडे काहीच बोलू शकत नाही. काय काय आनंद घेतला आजपर्यंत? जे तुम्ही इच्छा प्रकट करता ते पांडुरंग तुम्हाला मिळून देतो. तुम्ही पायी वारीला फक्त म्हणायचं की आज आम्हाला हे खायची इच्छा झाली, ते तुम्हाला पुढे जाऊन मिळतं. किंवा जे काही सुविधा असतात, जी मनातून इच्छा असते, घरातली पण असो, तुमच्या मुलाबाळांसाठी मागा, तुमच्यासाठी मागा, पांडुरंग तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करतो. आम्हाला स्वतः माऊलींची प्रचिती आलेली आहे. म्हणजे कशातच आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. घरी खूप सगळं काय चांगलं आहे. माझ्या सासऱ्यांची पुण्याई आहे. सासऱ्यांनी वारी चालू केली होती, त्यांनी सायकलवर केली होती. त्यांच्याकडून आलेलं त्यांचा अनुभव आणि आमचा, हे आत्ता सुखसोयी खूप आहे, पूर्वी अशा नव्हत्या. नक्कीच खऱ्या अर्थाने महिलांसाठी आपलं माहेरच आहे आणि त्या या माहेरात येतात, खूप आनंदित होतात. म्हणजे पृथ्वी तलावरच हा सोहळा आहे. हा सोहळा सुखस्वर्गी नाही असं या ताईंचं म्हणणं आहे. आणि खऱ्या अर्थाने या सगळा सोहळा अनुभवण्यासाठी त्या या ठिकाणी ह्या पायवारीमध्ये सतत मजल दर मजल करत पंढरपूरकडे चालत आहात.